हॅलो स्टुडंट्स, लास्ट टाइम आपण कॉन्टॅक्ट फोर्सेसचा पार्ट स्टडी केलेला होता. नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज टेन्शन इन द रोप. ओके, आता टेन्शन इन द रोपचा सिंपल क्वेश्चन जो आहे तो या पद्धतीने होतोय. सपोज देर इज अ रोप लाईक दिस. ओके, दिस इज अ रोप विच इज प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेस. हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेसवर प्लेस केलेले आहे. याचा मास एम आहे आणि याच्या राईट एंडला फोर्स किती लावलेला आहे? राईट एंडला एफ एवढा फोर्स लावलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल ऍक्सेलरेशन रोप मध्ये किती क्रिएट होणार आहे? ऍक्सेलरेशन इज नथिंग बट, तुम्हाला माहित आहे, टोटल फोर्स डिवायडेड बाय द टोटल मास. ओके, सो दॅट इज द ऍक्सेलरेशन. करेक्ट ना? म्हणजे रोप मध्ये किंवा रोपच्या प्रत्येक पार्ट मध्ये एवढं ऍक्सेलरेशन क्रिएट होणार आहे. दॅट इज ए इज इक्वल टू एफ बाय एम. ओके, आता याच्यानंतर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फोर्स एंड पासून, फोर्स ज्या एंडला लावलाय ना त्या एंड पासून एक्स डिस्टन्सला किती टेन्शन असेल? फोर्स एंड पासून एक्स डिस्टन्सचा सपोज पॉइंट पी आहे इथं, तर इथं या पॉइंटला टेन्शन किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता लास्ट टाइम देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या पॉइंटचं टेन्शन काढण्यासाठी त्या टेन्शनच्या पाठीमागचं मास फक्त कन्सिडर करायचं आहे. लक्षात येतं ना? तो जो टेन्शन आहे, ज्या ठिकाणचं आपल्याला टेन्शन काढायचं आहे त्याच्या पाठीमागचं मास, त्याच्या पाठीमागचं मास कसं काढणार बघा. इथं आपल्याला प्रपोर्शनॅलिटीचं रिलेशन वापरायला पाहिजे. आता हे एम हे मास काय असणार आहे? इट इज फॉर टोटल लेंथ असणार आहे. सो एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टोटल लेंथ, एल लिहिणार आहे. ओके, त्याला पाहिजे तर आपण कॅपिटल एम असं म्हणूया. कंप्लीट रोपचं मास कॅपिटल एम म्हणूया. आता जिथं आपण टेन्शन काढणार आहे त्याच्या पाठीमागची लेंथ किती येणार आहे? फोर्स एंड पासून डिस्टन्स एक्स ना, म्हणजे त्या पॉइंटच्या पाठीमागे लेंथ किती येणार आहे? तर एल मायनस एक्स येणार आहे. तर एल मायनस एक्स ला मास किती आहे ते काढावं लागेल आपल्याला. एल मायनस एक्स. ओके, एल मायनस एक्स ला मास सपोज स्मॉल एम असेल. ठीक आहे, तर ही डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे? एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल. म्हणजे स्मॉल एम जे येणार आहे ते स्मॉल एम किती येणार आहे? स्मॉल एम इज इक्वल टू एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल इंटू कॅपिटल एम. हे झालं मास, आणि या मासला ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय केलं की त्या ठिकाणचा टेन्शन येणार आहे. सो टेन्शन इज इक्वल टू त्या पॉइंटच्या पाठीमागचं मास म्हणजे काय? एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल इंटू टोटल मास इंटू काय? ऍक्सेलरेशन ए. So this is the tension, that is L minus x divided by L into F येणार आहे. Actually mass into acceleration म्हणजे total forces आहे. Okay, so in this way you can do the calculation. लक्षात येत आहे? म्हणजे एक स्ट्रिंग जर एम मासची स्ट्रिंग असेल आणि त्याला आपण काय करत असेल, सर्टन फोर्स लावून राईटला ऍक्सेलरेट करत असेल तर कसं काढणार आहे आपण टेन्शन? तर टेन्शन काढण्यासाठी तुम्हाला एवढीच ट्रिक लक्षात ठेवायची आहे की त्या पॉइंटच्या पाठीमागचं मास, ओके, म्हणजे फोर्स राईट हँड साइडला लावलेला असेल तर त्या पॉइंटच्या लेफ्ट हँड साइडचं मास, फोर्स लेफ्ट हँडला लावलेला असेल तर त्या पॉइंटच्या राईट हँड साइडचं मास तुम्हाला कन्सिडर करावं लागणार आहे. ओके, अँड इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट दी ऍक्सेलरेशन. ओके, हे झालं डिस्टन्स फ्रॉम द फोर्स एंड. डिस्टन्स फ्रॉम फ्री एंड जर दिलेला असेल तरी देखील आपण टेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. डिस्टन्स फ्रॉम फ्री एंड दिलेला असेल तर कसं कॅल्क्युलेशन करणार आहे? तर बघा, पुन्हा एकदा डायग्राम आपल्याला रिड्रॉ करावी लागेल. सपोज ही रोप आहे, राईट हँड साइडला फोर्स एफ लावलेला आहे आणि फ्री एंड म्हणजे ज्या साइडला फोर्स लावलेला नाहीये ती साइड, त्या साइड पासून किती आहे? एक्स डिस्टन्सला पॉइंट पी आहे. तर या पी पॉइंटचं टेन्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता वन्स अगेन इथं प्रपोर्शनॅलिटीचं रिलेशन वापरायचं आहे. म्हणजे काय? कॅपिटल एम इज द टोटल मास फॉर द टोटल लेंथ येणार आहे. आणि आता पी पॉइंटच्या पाठीमागचं मास म्हणजे एक्स लेंथचं मास काढायचं आहे. सो एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम लिहूया. हे डिव्हिजन केल्यानंतर स्मॉल एम बाय कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स डिवायडेड बाय एल येणार आहे. म्हणजे पाठीमागचं मास येणार आहे स्मॉल एम इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय एल इंटू कॅपिटल एम. म्हणजे चेंज काय होते ते लक्षात येते का बघा. फोर्स एंड पासून डिस्टन्स दिलेला असेल तर मास येणार आहे एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल येणार. एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल म्हणजे फोर्स एंड पासून डिस्टन्स दिलेला असेल तर, आणि फ्री एंड पासून डिस्टन्स दिलेला असेल तर काय होणार आहे? दॅट इज एक्स डिवायडेड बाय एल इंटू टोटल मास. हे टोटल म्हणजे काय येणार आहे? ते मास येणार आहे त्या पॉइंटच्या पाठीमागचं. मग टेन्शन येणार आहे दॅट इज मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे एक्स डिवायडेड बाय एल इंटू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे पुन्हा एकदा काय आहे? फोर्स आहे. मग फोर्स किती येणार आहे? एक्स बाय एल इंटू एफ येणार आहे. ओके, नेक्स्ट. तर या पद्धतीनं ऍक्सेलरेशन काढलं आपण. ऍक्सेलरेशन म्हणजे टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास आलं. त्याच्यानंतर
डिस्टन्स इज फ्रॉम 4 सेंट दिलेला असेल तर तुम्हाला हे लक्षात आलं की क्वेश्चन मध्ये कंपल्सरी एल मायनस एक्स डिवायडेड बाय एल हे असलंच पाहिजे आन्सर मध्ये, आणि डिस्टन्स एक्स फ्रॉम फ्री एंड म्हणलेलं असेल तर आन्सर मध्ये एक्स डिवायडेड बाय एल हे कंपल्सरी असलं पाहिजे. आता या रोपला ब्लॉक लावलेला असेल तर काय होणार बघा, त्याच्या पुढची केस ब्लॉक या रोपला आपण काय करायचं आहे, ब्लॉक लावायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या, सपोज देर इज अ रोप लाईक दिस, ओके, आणि याच्या पाठीमागे इथं ब्लॉक लावलेला आहे. ओके, ब्लॉकचं मास आहे कॅपिटल एम आणि रोपचं मास आहे स्मॉल एम, आणि रोपच्या साह्यानं काय करतोय आपण, या ब्लॉकला ओढतोय. म्हणजे रोपच्या राईट हँड साईडला किती लावलेला आहे, फोर्स एफ लावलेला आहे. आता इथं टोटल ऍक्सेलरेशन विचारलं तर काय येणार बघा, टोटल ऍक्सेलरेशन म्हणजे टोटल फोर्स तर एफच येणार डिवायडेड बाय टोटल मास, दॅट इज कॅपिटल एम प्लस स्मॉल एम येणार आहे. दॅट इज द टोटल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार आहे, टोटल फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. एकदा ऍक्सेलरेशन काढायचं, फर्स्ट स्टेप म्हणजे काय असणार आहे, तुम्हाला ऍक्सेलरेशन काढायचं आहे. आता इथे विचारलं व्हॉट इज द टेन्शन ऍट मिड पॉइंट ऑफ द रोप, किंवा व्हॉट इज द टेन्शन ऍट द पॉइंट ऑफ कनेक्शन बिटवीन ब्लॉक अँड द रोप. म्हणजे रोप आणि ब्लॉक यांच्या कॉन्टॅक्ट पॉइंटला टेन्शन किती असणार आणि रोपच्या मिड पॉइंटला टेन्शन किती असणार आहे. टेन्शन काढायची ट्रिक मी काय सांगितली, टेन्शन इज इक्वल टू त्या पॉइंटच्या पाठीमागचं मास, त्या पॉइंटच्या पाठीमागचं मास घ्यायचं आहे. सपोज रोपचा मिड पॉइंट काय आहे, सपोज ए आहे, तर टेन्शन ऍट ए किती येणार बघा, या पॉइंटच्या पाठीमागचं मास म्हणजे रोपचा हाफ मास येणार ना, म्हणजे स्मॉल एम बाय 2 येणार, प्लस ब्लॉकचं कम्प्लीट मास येणार कॅपिटल एम, बरोबर आहे ना, इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, एफ डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम, असा तो कम्प्लीट फॉर्म्युला येणार आहे. ओके, हा ए पॉइंट झाला. त्याच्यानंतर बी पॉइंटचं टेन्शन जर काढायचं असेल, बी पॉइंट म्हणजे कुठला, इट इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन रोप अँड द ब्लॉक. आता बी पॉइंटच्या पाठीमागं मास किती असणार आहे, कॅपिटल एम असणार आहे. बी पॉइंटच्या पाठीमागचं मास कॅपिटल एम, ठीक आहे. म्हणजे तिथलं टेन्शन टी म्हणजे काय येणार आहे, कॅपिटल एम इंटू ऍक्सेलरेशन. पुन्हा एकदा ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणार आहे, एफ डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम येणार आहे. तर या पद्धतीने इझिली तुम्ही ही सिंपल ट्रिक वापरून रोप मधल्या कुठल्याही पॉईंटचं टेन्शन, किंवा रोपला जर ब्लॉक लावला तर त्या रोप मधल्या कुठल्याही पॉईंटचं टेन्शन किंवा ब्लॉकचं टेन्शन तुम्ही फाइंड आउट करू शकताय. ओके, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट रिलेटेड टू दिस, रोप अँड ब्लॉकचं कनेक्शन असेल किंवा फक्त रोप ओढलेले असेल तर त्याचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता आला पाहिजे. खूप इझी आहे हे. ओके, एवढा इझी प्रॉब्लेम येत नसेल तर मग अवघड आहे. एनी डाऊट इन दिस केस, रिप्लाय द्या काय डाऊट असेल तर. ओके, नो रिप्लाय मीन्स नो डाउट्स. ओके, नो डाऊट, ओनली रिप्लाइड बाय आदित्य माने. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट पार्ट बघा. A uniform rope of length L and mass M is placed on a smooth fixed wedge as shown in figure. Both ends of the ropes are at the same horizontal level. The rope is initially released from rest, then magnitude of initial acceleration. आता बघा, ही जी वेज आहे ती एक साइड का आहे, एका साइडला त्याचं इन्क्लिनेशन कमी आहे आणि दुसऱ्या साइडला इन्क्लिनेशन जास्त आहे. ओके, आता खालचे दोन्ही एंड का आहेत, एकाच लेवलला आहेत. खालचे दोन्ही एंड एकाच लेवलला आहेत. तुम्ही ऍक्च्युअली हे सॉल्व्ह करून बघितलं तर आता खाली ओढणारा, अलॉंग द प्लेन खाली ओढणारा फोर्स किती असतो तुम्हाला माहिती आहे, एमजी साइन थिटा. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साइडला देखील एमजी साइन थिटा असणार आहे आणि राईट हँड साइडला देखील काय असणार आहे, अलॉंग द प्लेन खाली ओढणारा फोर्स असणार आहे एमजी साइन थिटा. आता लेफ्ट हँड साइडचं मास वेगळा असणार आहे, अँगल वेगळा असणार आहे, राईट हँड साइडचं मास वेगळं आणि अँगल वेगळा असणार आहे. तर तुम्ही हे ऍक्च्युअली जर कॅल्क्युलेट करून बघितलं तर इथं लेफ्ट जिकडे इन्क्लिनेशन कमी आहे तिथं रोपची लेंथ जास्त येणार बघा, आणि जिकडे इन्क्लिनेशन जास्त आहे, जास्त तिरकं जिकडे आहे तिकडे रोपची लेंथ काय आहे ते कमी येते. पाहिजे तर आणखी एक डायग्राम काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ओके, ही जर अशी आपण डायग्राम काढली, ठीक आहे, आणि रोपचे दोन्ही एंड एकाच लेवलला यायला पाहिजे, तर रोप जी आहे ती अशी ठेवावी लागणार. बघा, ज्या साईडला अँगल कमी आहे ना त्या साईडला काय आहे, रोपची लेंथ जास्त येणार, म्हणजे या साईडचं मास जे आहे, लेफ्ट हँड साईडचं मास जास्त येणार आणि राईट हँड साईडचं मास काय येणार आहे, कमी, कारण लेंथच कमी आहे, लक्षात घ्या. ओके,
आणि त्याच्यामुळे काय होतं, हे मास डिफरंट येतं आणि अकॉर्डिंगली साइन थिटाची व्हॅल्यू देखील काय येते, डिफरंट येते. तुम्ही जर इथे ऍक्च्युअली आता कॅल्क्युलेट करत आपण बसणार नाही, तर इथे mg साइन थिटाचे दोन्ही साईडला व्हॅल्यू जर बघितली तर एक्झॅक्टली काय येते तेवढीच येते. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जेवढा ओढणारा फोर्स असणार आहे तेवढाच एक्झॅक्टली राईट हँड साईडला देखील ओढणारा पुलिंग फोर्स असणार आहे. आणि त्याच्यामुळं ती जी रोप आहे ती कुणीकडेही जाणार नाहीये. ओके. याच्यामध्ये असं जर सांगितलं, इन्क्लिनेशन जर डिफरंट असलं आणि एखादं कुठलं तरी एंड थोडंसं काय झालं खाली असेल, तर त्या साईडला ती रोप काय आहे सरकणार आहे. देयर इज नो फ्रिक्शन इन दिस केस. लक्षात येते का बघा, हा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे, तो लक्षात ठेवा, की ज्याच्यामध्ये दोन्ही एंड्स सेम हॉरिझॉन्टल लेवलला असेल तर रोप कुणीकडेही सरकत नाही. कारण लेफ्ट हँड साईडला जेवढा mg साइन थिटा येतो तेवढाच राईट हँड साईडला mg साइन थिटा येतो. आणि एका साईडचा एंड थोडंसं जरी आता सरकवलं तर त्या साईडला ती रोप काय होणार आहे, स्लिप होणार आहे. ओके, सो रिमेंबर दिस. नेक्स्ट व्हेरी सिंपल इज द ॲटवुड्स मशीन. लास्ट नीट एक्झामला देखील याच्यावर व्हेरी सिंपल क्वेश्चन आलेला होता. आता ॲटवुड मशीनची डायरेक्टली ट्रिक लक्षात ठेवा. ॲटवुड मशीन म्हणजे काय असतं, एक सिंपल वेटलेस मासलेस पुली असते. वेटलेस मासलेस पुली. एका साईडला मास काय असणार आहे, m1 असणार आहे आणि दुसऱ्या साईडला मास काय असणार आहे, m2 असणार आहे. ओके, m1 अँड m2. आता याच्यामध्ये सपोज m1 इज ग्रेटर दॅन काय असेल, m2 असेल, तर याच्यामधले सगळे पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. m1 ग्रेटर दॅन m2 असेल तर m1 खाली जाणार आहे आणि m2 काय होणार आहे, वर जाणार आहे. m1 ज्या ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे तेवढ्याच ऍक्सेलरेशन m2 वर जाणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज ॲटवुड्स मशीन. आता पहिला याच्यातला पहिला जो फॉर्म्युला आहे तो ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. आता हे ॲटवुड मशीन जे आहे ते प्रत्येक वेळी फ्री बॉडी डायग्रामनं सोडवत बसायचं नाही. त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होणार आहे आणि मिस्टेक होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय वापरायचा, तर डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ द मास इंटू जी. ही ट्रिक लक्षात ठेवा. डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. दोन्ही साईडला जे मासेस आहेत त्यांचा डिफरन्स न्यूमरेटरला घ्यायचा, डिनॉमिनेटरला त्यांची ऍडिशन करायची, इंटू जी करायचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल लेफ्ट हँड साईडचा मास सपोज 3 kg आहे आणि राईट हँड साईडचा मास सपोज 5 kg आहे. ओके, तर 5 kgचा ब्लॉक किती ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे आणि 3 kgचा ब्लॉक किती ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. तर ऍक्सेलरेशन येणार आहे, डिफरन्स ऑफ मास येणार आहे दॅट इज 2, ऍडिशन ऑफ मास येणार आहे 8, इंटू काय येणार आहे, जी. तर किती येणार आहे, हे ऍक्सेलरेशन येतं g/4. एवढा इझी प्रॉब्लेम आहे हा. ओके, g/4 आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायचे झाले तर 10 डिवायडेड बाय 4 म्हणजे 2.5 येणार आहे, जीची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण 10 जर घेतली तर. ओके, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास, ही एक मेथड आहे. दुसरं हे पण माहिती पाहिजे. ओके, हे शॉर्टकटनं काढू शकतो. त्याचबरोबर या मेथडनं देखील ऍक्सेलरेशन काढू शकता, हे देखील लक्षात ठेवा. लेफ्ट हँड साईडला ओढणारा फोर्स आहे 3g आणि राईट हँड साईडला ओढणारा फोर्स आहे 5g. ओके, नेट फोर्स किती येणार आहे, 2g. असं पण करू शकताय ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर. नेट, कारण 5g राईटला ओढणार आहे, 3g लेफ्टला ओढणार आहे, म्हणजे नेट फोर्स येणार आहे 2g. 2g फोर्स कोणाला ओढणार आहे, सगळ्या मासेसला सरकवणार आहे, म्हणजे 8 kg ला मूव्ह करणार आहे. असं पण काढू शकताय. 2g डिवायडेड बाय 8 म्हणजे पुन्हा एकदा किती आलं, g/4 आलं. ही पण एक मेथड लक्षात ठेवा. दिस इज अनदर मेथड. आणि थर्ड मेथड जी आहे ती फ्री बॉडी डायग्रामची मेथड. ती काय कन्सिडर करू नका, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट जास्त जाणार आहे. खूप कॉम्प्लिकेटेड डायग्राम असतील, मेन्स लेवलचे क्वेश्चन असेल तर तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम काढावी लागते. ओके, आता टेन्शन इन द स्ट्रिंग जर काढायचं असेल, टेन्शनचा देखील फॉर्म्युला लक्षात ठेवला तर बरं होईल. ओके, दोन्ही साईडला जर दोनच मासेस असतील तर टेन्शनचा फॉर्म्युला असतो 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू जी. ओके, सो दिस इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला. 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू जी असा हा फॉर्म्युला येणार आहे टेन्शनचा फॉर्म्युला. हा देखील खूप इझी आहे. ओके, म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन. मग असे काय होतं, सबट्रॅक्शन डिवायडेड बाय ऍडिशन होतं. इथं फक्त 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन इंटू जी करायचं आहे. आता याच केसमध्ये बघा, ओके, या केसमध्ये टेन्शन किती येणार बघा, एका साईडला 3 kg आहे, दुसऱ्या साईडला 5 kg आहे, तर टेन्शन म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे किती येणार आहे, 5 3 आर 15 डिवायडेड बाय ऍडिशन म्हणजे किती येणार आहे, 8 इंटू जी ची व्हॅल्यू 10 किंवा ऍज इट इज जी ठेवला तर एवढं टेन्शन क्रिएट होणार आहे. ओके, सो दिस मच इज द टेन्शन क्रिएटेड इन द ॲटवुड मशीन. हा सगळ्यात सिम्पलेस्ट प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट, आता ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढलं, ह्या वरच्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती क्रिएट होणार आहे. तर वरच्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन एक्झॅक्टली काय असतं, 2t असतं, हे लक्षात ठेवा. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे.
ओके, या वरच्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती असणार आहे, कारण फ्री बॉडी डायग्राम नुसार बघितलं तर या पुलीला खाली ओढणारे फोर्सेस असणार टी अँड टी. ओके, आणि वर ओढणारा फोर्स असणार आहे वरच्या स्ट्रिंग मधलं टेन्शन, दॅट इज सपोज टी डॅश असेल. तर पुली जर इक्विलिब्रियम मध्ये आता पुली काय वर खाली मूव्ह होत नाही, ती इक्विलिब्रियम मध्ये, आणि इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये अपवर्ड फोर्स मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे टी डॅश इज इक्वल टू काय असलं पाहिजे, 2t असलं पाहिजे. टी डॅश मस्ट बी इक्वल टू 2t. ओके, तर या पद्धतीनं पुलीच्या वरची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. आता याच्यामध्ये आणखी एक केस, सपोज एका साईडला 2 मासेस असतील तर ते शॉर्टकट मेथडनं कसं सॉल्व्ह करायचं. एका साईडला सपोज 2 मासेस असतील तर, ओके, सपोज 3 kg 5 kg, आणि इथं आणखी एक मी वेट लावतो, दॅट इज ऑफ सपोज दिस इज ऑफ 4 kg. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साइडला टोटल मास आहे 3 kg अँड 4 kg म्हणजे 7 kg, आणि राईट हँड साइडला आहे 5 kg. ठीक आहे. तर लेफ्ट हँड साइडला आता याला कुठली मेथड वापरायची, ते दुसरा जो शॉर्टकट सांगितला ती मेथड वापरा. म्हणजे लेफ्ट हँड साइडला टोटल पुलिंग फोर्स असणार आहे 7g, आणि राईट हँड साइडला टोटल पुलिंग फोर्स असणार आहे 5g. म्हणजे 5g फोर्स राईटला ओढणार आहे, 7g फोर्स लेफ्टला ओढणार आहे, म्हणजे नेट फोर्स येणार आहे दॅट इज इक्वल टू 2g. आता 2g हा फोर्स पुन्हा एकदा किती मासला मूव्ह करणार आहे, या सगळ्या मासेसला मूव्ह करणार ना, कारण या 2g मुळे फक्त हे 4 kg 3 kg मूव्ह करणार नाही, 5 kg पण वर जाणार आहे त्याच्यामुळे. ओके, सो नेट फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास करायचं. ओके, टोटल मास किती येणार बघा, 5 + 3 8 + 4 12. ओके, सो ऍक्सेलरेशन येणार आहे इथं g/6. g/6 इज द ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता इथं जेवढ्या स्ट्रिंग आहेत तेवढे टेन्शन येणार आहेत. आता इथं या डायग्राम मध्ये तुम्हाला किती स्ट्रिंग्स दिसत आहेत जरा बघा. डायग्राम मध्ये किती स्ट्रिंग्स तुम्हाला दिसत आहेत. एकूण 3 स्ट्रिंग आहेत इथं, लक्षात घ्या. टोटल देर आर 3 स्ट्रिंग्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक स्ट्रिंग झाली, त्याच्यानंतर ही एक स्ट्रिंग आहे, आणि ही वरची एक स्ट्रिंग. प्रत्येक स्ट्रिंग मधलं टेन्शन तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता या स्ट्रिंग मधलं टेन्शन जर काढायचं असेल तर जनरली काय करा, एखाद्या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं असेल तर त्याच्या एंड पॉइंटचं मास फक्त कन्सिडर करा. ओके, आणि टेन्शन कसं काढायचं बघा, टेन्शनचा शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं, एम इन ब्रॅकेट जी प्लस मायनस ए, हा फॉर्म्युला वापरा शॉर्टकट, फ्री बॉडी डायग्राम वापरायची नसेल तर. आता 4 kg मास ऍक्सेलरेशन वर निघालंय का खाली निघालंय ते डिसाइड करायचं फक्त. 4 kg मास ऍक्सेलरेशन खाली निघालंय ना, मग टेन्शन किती येणार आहे, त्याचं मास किती 4 g. ऍक्सेलरेशन आताच आपण काढलं होतं, किती काढलं होतं ते g/6. सो g - g/6 होणार, दॅट इज द टेन्शन इन दिस पार्ट. तसं 5 kgच्या वरचं जे स्ट्रिंग आहे त्याचं टेन्शन काढायचं असेल तर वन्स अगेन t इज इक्वल टू काय येणार आहे, एम इन ब्रॅकेट आता g प्लस येणार ना, प्लस ए येणार आहे. ओके, कारण ते 5 kg मास जे आहे ते ऍक्सेलरेशन वर निघालंय. सगळे मी शॉर्टकट मेथड सांगायला लागलोय, फ्री बॉडी डायग्रामनं याला जास्त वेळ लागतो, शॉर्टकट मेथडनं इझिली सॉल्व्ह होतं. परंतु t इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए हा फॉर्म्युला या मधल्या 3 kg ला अप्लाय करायचा नाही, आन्सर चुकीचं येईल. हे t इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस मायनस एक फक्त कोणाला वापरायचं, एंडला असलेल्या मासेसला फक्त. आता 5 kgच्या वरची स्ट्रिंग म्हणजे 3 kg ची स्ट्रिंग येणार ना, ते टेन्शन आलं. आणि सगळ्यात पुलीच्या वरची जी स्ट्रिंग आहे त्याचं टेन्शन कसं काढणार, नेहमीची मेथड 2 टाइम्स t, म्हणजे ही इथं आलेली जी स्ट्रिंग आहे ना त्याच्यामधलं जे टेन्शन असेल त्याचं डबल करायचं. ओके, नेक्स्ट येणार आहे, ऍटवूड मशीन जर लिफ्ट मध्ये असेल तर काय होणार आहे. ऍटवूड मशीन लिफ्ट मध्ये असेल तर पुन्हा एकदा फॉर्म्युला तेच येतात. ऍक्सेलरेशनचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, दॅट इज डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास g प्लस मायनस ए. ओके, म्हणजे सपोज असं सांगितलं तुम्हाला की एक लिफ्ट आहे, लिफ्टच्या सिलिंगला काय केलेलं आहे, ऍटवूड मशीन सस्पेंड केलेलं आहे. एक प्रॉब्लेम पण आपण याचा सोडवून बघूया. एका साईडचा मास आहे 2 kg आणि दुसऱ्या साईडचा मास आहे 1 kg. ठीक आहे. आणि आता ही लिफ्ट जर रेस्ट मध्ये असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह करत असेल तर ऍक्सेलरेशन किती येणार आहे, डिफरन्स ऑफ मास डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ मास. डिफरन्स 1 येणार, ऍडिशन 3 येणार आहे. सो 1 डिवाइडेड बाय 3g एवढं ऍक्सेलरेशन येणार आहे. आता याच्यामध्ये परत ऍडिशनल इन्फॉर्मेशन अशी सांगितली की ही लिफ्ट जी आहे ती 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशन वर निघाली आहे. तर आता दोन्ही ब्लॉकचं ऍक्सेलरेशन किती येणार आहे.
तर आता ऍक्सेलरेशन बघा, डिफरन्स ऑफ मास नेहमीप्रमाणे किती येणार आहे 1, ऍडिशन ऑफ मास किती येणार आहे नेहमीप्रमाणे 3 येणार आहे, आणि फक्त ऍक्सेलरेशन वर निघाले म्हणून फक्त जी ऐवजी काय लिहिणार आहे g+5 लिहिणार आहे. म्हणजे काय होणार आहे, पूर्वी g/3 येत होतं, त्याच्या ऐवजी काय होणार आहे g+5/3 होणार आहे. टेन्शनचा देखील फॉर्म्युला तोच आहे. ओके, थोडासा चेंज होतोय, 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू g+- e डिवायडेड बाय g इथं करावं लागेल तुम्हाला. थोडासा हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे. ओके, तर दिस इज द केस ऑफ ॲटवूड मशीन इन द लिफ्ट. याच्यामध्ये ऍडिशनल प्रॉब्लेम असा होऊ शकतो की सपोज असं सांगितलं की सपोज देर इज अ स्प्रिंग लाईक दिस, आणि स्प्रिंगला ॲटवूड मशीन लटकवलेलं आहे आणि दोन्ही साईडला मासेस लावलेले आहेत. तर स्प्रिंगचे इलॉंगेशन किती होईल असं विचारलं या केसमध्ये. हाऊ मच विल बी द इलॉंगेशन ऑफ द स्प्रिंग. किंवा इथं वर पण स्प्रिंग असू शकते किंवा त्या स्ट्रिंग मध्ये देखील एखाद्या ठिकाणी स्प्रिंग असू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकच्या वर इथं आणखी एक स्प्रिंग लावूया आपण. या प्रकारची अरेंजमेंट असेल. ओके, याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सपोज 100 न्यूटन पर मीटर, आणि इथला स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सपोज दिस इज 50 न्यूटन पर मीटर. हाऊ मच इज इलॉंगेशन ऑफ दिस स्प्रिंग अँड दिस स्प्रिंग. म्हणजे फर्स्ट स्प्रिंगचं इलॉंगेशन किती, सेकंड स्प्रिंगचं इलॉंगेशन किती. वन्स अगेन हिअर देर इज अ 3 kg अँड हिअर देर इज अ 2 kg असेल, 3 kg अँड 2 kg. तर याच्यामध्ये बघा, अगोदर ऍक्सेलरेशन काढा. ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणार आहे, ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणार आहे, दॅट इज डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास. डिफरन्स ऑफ मास आला 1, ऍडिशन ऑफ मास आला 5 इंटू काय येणार आहे g येणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन येणार आहे g/5. करेक्ट ना, ऍक्सेलरेशन आलं. आता ऍक्सेलरेशनची ऍक्च्युअली तशी गरज पण नाही काही काढायची. टेन्शन देखील आपण शॉर्टकट मेथडनं काढू शकतो. टेन्शन कसं काढणार आहे, इथलं टेन्शन ऍक्सेलरेशन जर तुम्ही काढलेलं असेल तर हे जे टेन्शन आहे तो शॉर्टकट फॉर्म्युला जो आहे ना त्यांना पण काढू शकताय. म्हणजे कुठला m इन ब्रॅकेट g+- a न पण काढू शकताय. ओके, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला काय येणार आहे 2m1 m2 अपॉन ओके, फॉर्म्युला बघा 2m1 m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू g. हा आपला फॉर्म्युला आहेच. ओके, याच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन करू शकताय. 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन किती होणार आहे बघा 6 डिवाइडेड बाय ऍडिशन किती 5, g ची व्हॅल्यू 10. सो हे टेन्शन किती क्रिएट होणार आहे, टेन्शन इज इक्वल टू 24 न्यूटनचं टेन्शन तयार होणार आहे. हे 24 न्यूटनचं टेन्शन कुणावर ऍक्ट होणार आहे, तर ही सेकंड नंबरची जी स्प्रिंग आहे त्याच्यावर 24 न्यूटनचं टेन्शन ऍक्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळं इलॉंगेशन कसं काढायचं असतं, तर तुम्हाला माहित आहे स्प्रिंग कॉन्स्टंट k इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय इलॉंगेशन असतं. सो इलॉंगेशन इज इक्वल टू स्प्रिंगवर ऍक्ट होणारा फोर्स डिवायडेड बाय k. आता सेकंड स्प्रिंगवर किती फोर्स ऍक्ट होणार आहे, इथलं टेन्शन, त्या स्ट्रिंग मधलं टेन्शन म्हणजे 24. सो 24 डिवायडेड बाय काय येणार आहे 50. 24 डिवायडेड बाय 50 म्हणजे किती येणार आहे, तर ते साधारणपणे किती येणार आहे 0.48 मीटर येणार आहे. 0.48 मीटर किंवा 48 सेंटीमीटर विल बी द इलॉंगेशन ऑफ दी ओके इलॉंगेशन ऑफ द सेकंड स्प्रिंग येणार आहे. आता फर्स्ट स्प्रिंगचं इलॉंगेशन काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे की ॲटवूड मशीनच्या वरची जी रोप असते त्याच्यामध्ये किती टेन्शन क्रिएट होतं, 2t एवढं टेन्शन क्रिएट होतं. म्हणजे 24चं डबल किती येणार आहे, इथलं टेन्शन येणार आहे 48 न्यूटन. आणि इथला फोर्स मिळाला, इथला स्प्रिंग कॉन्स्टंट मिळाला की इथलं इलॉंगेशन काढू शकतो. सो इलॉंगेशन इन द फर्स्ट स्प्रिंग L1 इज इक्वल टू त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स डिवायडेड बाय त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट येणार आहे. त्याच्यावर किती फोर्स ऍक्ट होणार आहे, दॅट इज ऑफ 48 न्यूटन डिवायडेड बाय त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती 100. सो आन्सर याचं किती येणार आहे, दॅट इज 0.48 मीटर. म्हणजे दोन्हीचा आन्सर तेवढंच येणार आहे, कारण स्प्रिंग कॉन्स्टंट पण डबल केलेला आहे आणि फोर्स पण एक्झॅक्टली डबल होतोय. सो दोन्ही स्प्रिंगचं इलॉंगेशन एक्झॅक्टली काय होणार आहे, सेम अमाऊंट न येणार आहे. ओके, लक्षात येत आहे. तर या पद्धतीने आता इथं काही सॅम्पल प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. इथं आपण काही व्हॅल्यू कन्सिडर करून पटपट सॉल्व्ह करूया. सपोज m1 आहे 5 kg आणि m2 आहे सपोज 2 kg. m1 5 kg, m2 2 kg आहे. तर आता ही सिस्टीम किती ऍक्सेलरेशन सरकणार आहे, तर लक्षात घ्या इथं काय करायचं, शॉर्टकट मेथड ही वापरायची आहे. 2 kg ला खाली ओढणारा फोर्स किती असणार आहे, 2g असणार आहे. 5 kg ला लेफ्ट किंवा राईटला ओढणारा फोर्स म्हणजे 5 kg मधलं फक्त टेन्शन असणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे इथं नेट डाऊनवर्ड डायरेक्शन ओढणारा नेट फोर्स किती येणार आहे, 2g येणार आहे. ओके, सो इन दिस केस ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स म्हणजे 2g
जे हँगिंग मास जे आहे ना ते काय करणार आहे, त्याला फक्त खाली ओढणार आहे. हँगिंग मास पुल्स डाऊन, जे नेट फोर्स येणार आहे 2g डिवायडेड बाय या 2g मुळे किती मास मूव्ह करणार आहे, 2 kg आणि 5 kg म्हणजे टोटल 7 kg मूव्ह करणार आहे. सो 2/7g हे काय येणार आहे, इथं ऍक्सेलरेशन येणार आहे. ऍक्सेलरेशन किती येणार आहे, 2/7g. लक्षात आलं का? काही डाऊट असेल तर त्यावेळी विचारा. ऍक्सेलरेशन येणार आहे, नेट फोर्स काढायचा, नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मासच घ्यायचं, हे 2 kg फक्त घ्यायचं नाही. ओके, सो 2g डिवायडेड बाय 7 म्हणजे 2/7g हे ऍक्सेलरेशन येणार आहे. आणि या रोप मधलं टेन्शन काढायचं असेल तर टेन्शनचा फॉर्म्युला काय, m इन ब्रॅकेट g प्लस ऑर मायनस ए. मोस्टली काय करायचं, हँगिंग मास घ्यायचं. लक्षात घ्या, हँगिंग मासच्या साइन आपल्याला टेन्शन काढता येतं. इथं मास आहे 2, हे ऍक्सेलरेशन ए न खाली निघालंय ना, ऍक्सेलरेशन ए न खाली जात असेल तर g मायनस ए वापरतोय आपण. लक्षात घ्या, तर ऍक्सेलरेशन येणार आहे 10. ओके, जी ची व्हॅल्यू 10 कन्सिडर केली. हे जी ची व्हॅल्यू इथं ठेवल्यावर काय होणार आहे, 20/7 होणार. ओके, सो 20/7. ओके, एवढं टेन्शन त्या रोप मध्ये क्रिएट होणार आहे. सो 2 इन ब्रॅकेट 70 मायनस 20 म्हणजे 50 डिवायडेड बाय 7 म्हणजे 100/7 न्यूटन विल बी द टेन्शन इन द स्ट्रिंग. 100/7. ओके स्टुडंट्स. नेक्स्ट, सपोज द अरेंजमेंट इज लाईक दिस. ओके, पुन्हा एकदा आपण मासेस कन्सिडर करूया. Here there is a mass of 2 kg, here there is a mass of 4 kg, and here there is a mass of 8 kg. ओके, हाऊ मच इज द टोटल ऍक्सेलरेशन, टोटल ऍक्सेलरेशन किती क्रिएट होणार. आणि इथं दोन रोप आहेत, लेफ्ट हँड साइडचे एक रोप आहे, राईट हँड साइडचे एक रोप आहे. इथं खाली ओढणारा फोर्स असणार आहे 2g लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला खाली ओढणारा फोर्स असणार आहे 8g. लार्जर फोर्स कुठला आहे, 8g इज अ लार्जर. 8g जास्त आहे आणि 2g कमी आहे, त्याच्यामुळे ही संपूर्ण सिस्टीम म्हणजे हे मास खाली जाणार, हे मास राईटला जाणार आहे आणि हे मास काय होणार आहे, वर जाणार आहे विथ द सेम ऍक्सेलरेशन. तिघांचं ऍक्सेलरेशन एक्झॅक्टली काय असणार आहे, सेमच असणार आहे. ओके, आता इथं नेट फोर्स किती येणार आहे, नेट फोर्स राईटला खाली ओढणारा फोर्स आहे 8g, लेफ्टला खाली ओढणारा फोर्स आहे 2g. सो 8g मायनस 2g म्हणजे काय येणार आहे, 6g हा नेट फोर्स येणार आहे. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय, नेट फोर्स डिवायडेड बाय दी टोटल मास. 6g फोर्स हे तिघांना मूव्ह करणार आहे, म्हणजे 8 + 6 दॅट इज 14. सो 6g/14 इज द ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आता हे T1 टेन्शन जर काढायचं असेल तर T1 इज इक्वल टू काय येणार आहे, T1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट काय येणार आहे, g प्लस ए येणार. प्लस ए का वापर लक्षात आलं ना, कारण m1 मास वर निघालाय विथ ऍक्सेलरेशन. सो T1 येणार आहे, ते मास आहे 2, g प्लस ऍक्सेलरेशन 6g/14. हे टेन्शन T1 ची व्हॅल्यू येणार आहे. आणि T2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, दॅट इज m इन ब्रॅकेट g मायनस ए येणार आहे. m इन ब्रॅकेट g मायनस ए. ओके, मास आहे इथं हँगिंग मास किती आहे, 8 इन ब्रॅकेट g मायनस ए मीन्स g मायनस 6g/14. सो दॅट इज द आन्सर. ओके, बघा आता एक ब्लॉक हँगिंग आहे आणि दुसरा ब्लॉक का आहे, इन्क्लाइन प्लेनवर आहे. असा ब्लॉक असेल तर कसं सॉल्व्ह करणार. सपोज हा अँगल आहे 37 डिग्री, 37 डिग्री. ओके, हे मास आहे सपोज 10 kg आणि इकडं मास आहे सपोज 2 kg. ओके, तर इकडं खाली ओढणारा फोर्स असणार आहे 2g एवढा फोर्स खाली ओढणार आहे, कारण इथं मास आहे 2 kg, 2g एवढा फोर्स खाली ओढणार. आणि इकडं अलॉंग द प्लेन फोर्स किती क्रिएट होतो, हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. अलॉंग द प्लेन ऍक्ट होणारा फोर्स नेहमी mg sin θ असतो. m किती आहे 10, g इंटू sin 37 म्हणजे काय येणार आहे 3/5, म्हणजे टोटल येणार आहे इकडं 6g फोर्स. लक्षात येते, 6g फोर्स ऍक्ट होणार आहे. लक्षात येते, तर टोटल 6g फोर्स लेफ्टला ओढणार आहे आणि 2g फोर्स राईटला ओढणार आहे, म्हणजे नेट फोर्स टुवर्ड्स लेफ्ट आहे. त्याच्यामुळे हे ऍक्सेलरेशन इकडे खाली जाणार नाही, हा ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. लक्षात येते, हे ऍक्सेलरेशन खाली जाणार नाही, हे ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. ओके, ज्या साईडला फोर्स जास्त असेल त्या साईडला ती सिस्टीम काय होणार आहे, मूव्ह करणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि त्याच्यामुळं लक्षात घ्या, आता इथे ऍक्सेलरेशन कसं काढणार आहे, नेट फोर्स इज 6g मायनस 2g दॅट इज 4g
डिवाइडेड बाय द टोटल मास. टोटल 10 + 2 दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 12 kg हे टोटल मास येणार आहे. सो आन्सर येणार आहे ऍक्सलरेशन इज इक्वल टू g/3. किती इझी आहे बघा. ठीक आहे. आता स्ट्रिंग मधलं टेन्शन काढायचं असेल तर हे हँगिंग मास, वर खाली जाणारं मासच कन्सिडर करायचं आहे. एंडचं हँगिंग मास. सो टेन्शन इज इक्वल टू इथं फॉर्म्युला काय येणार m इन ब्रॅकेट g + a येणार आहे, कारण हे मास वर निघालंय ऍक्सलरेशन. m इन ब्रॅकेट g + a. तर m किती असणार आहे दॅट इज ऑफ 2 kg. g + a म्हणजे g + g/3 होणार आहे. ओके. सो दॅट इज द टेन्शन. त्याच्यानंतर बघा, आता दोन्ही साईडला ब्लॉक असतील इन्क्लाइन प्लेनवर, तर काय करणार आहे, राईट हँड साईडला m1 मास असेल तर राईटला ओढणारा फोर्स असणार आहे m1g साइन अल्फा फॉर एक्झाम्पल, कारण इकडचा अँगल अल्फा दिलाय ना. त्याच्यानंतर लेफ्टला ओढणारा फोर्स असणार आहे दॅट इज लेफ्टचा अँगल बीटा असेल तर m2g साइन बीटा येणार आहे. आता याच्यातली कुठली व्हॅल्यू जास्त आहे ते बघावे लागेल आपल्याला. m1g साइन अल्फा जास्त असेल तर काय होणार आहे, हे सगळं मास राईटला खाली जाणार आहे. आणि m2g साइन बीटा जर जास्त असेल तर सगळं मास जे आहे ते काय होणार आहे, जे लेफ्ट हँड साइडचा मास खाली जाणार आणि राईट हँड साइडचा मास जे आहे ते काय होणार आहे, वर जाणार आहे. लक्षात येते. आणि त्याच्यानुसार मग नेट फोर्स काढायचा. या दोन व्हॅल्यू तुम्हाला काढाव्या लागतील. दॅट इज m1g साइन अल्फा आणि m2g साइन बीटा या दोन व्हॅल्यू काढायच्या. दोन्ही व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करायचं. दॅट इज द नेट फोर्स. आणि नेट फोर्स डिवाइडेड बाय काय येणार आहे, टोटल मास. दॅट इज m1 + m2. सो दॅट इज युअर ऍक्सलरेशन येणार आहे. ओके. दॅट इज युअर ऍक्सलरेशन. आणि जर तुम्हाला टेन्शन कॅल्क्युलेट करायचं असेल, आता टेन्शन, ओके, तर टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला इथं फ्री बॉडी डायग्राम कन्सिडर केली तरी चालणार आहे. आता इथं फ्री बॉडी डायग्राम, खाली ओढणारा फोर्स असणार आहे m1 कुठल्या तरी एका साईडला m1g साइन अल्फा. ओके. वर ओढणारा फोर्स असणार आहे t. आणि सपोज हे ऍक्सलरेशन खाली निघालंय, तर बघा mg साइन अल्फा फोर्स जास्त असला पाहिजे आणि t कमी असलं पाहिजे, तरच ते ऍक्सलरेशन खाली जाणार आहे. तर काय होणार आहे, mg साइन अल्फा मायनस t इज इक्वल टू काय येणार आहे, ma येणार आहे. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केला की तुम्हाला काय मिळेल, टेन्शन मिळणार आहे. ओके. आता नेक्स्ट स्पेशल केस काय बघा, सपोज देर इज अ केज. तो केज एका पुलीला लावलेला आहे आणि केज मध्ये असणारा जो पर्सन आहे तो काय करतोय, या रोपच्या साहाय्याने केजला वर ओढतोय. असा जर प्रॉब्लेम असेल तर याचे इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत. ओके. आता इथं तुम्हाला FBDच वापरावं लागेल, इथं काही शॉर्टकट नाहीये. ओके. सपोज आपण सुरुवातीला मॅनची फ्री बॉडी डायग्राम काढायची म्हटली. मॅनचं मास सपोज स्मॉल m आहे. ठीक आहे. तर या मॅनला खाली ओढणारा फोर्स असणार आहे mg. वर ओढणारा फोर्स म्हणजे, कारण या रोपला तो पुल करतोय आणि त्याच्यामुळे वर ओढणारा फोर्स असणार आहे t. जसं काय होणार आहे, तो रोपला ज्यावेळी खाली ओढणार त्यावेळी रोप पर्सनला काय होणार आहे, तेवढ्याच फोर्सनं वर ओढणार आहे. तर स्ट्रिंग मध्ये समजा टेन्शन T असेल तर टेन्शन T काय करणार आहे, पर्सनला अपवर्ड डायरेक्शन पुल करणार आहे. आणि तिसरा फोर्स म्हणजे हा पर्सन त्या केजवर उभा आहे आणि इथं काय होणार आहे, नॉर्मल रिॲक्शन क्रिएट होणार आहे. म्हणजे ही नॉर्मल रिॲक्शन कशावर डिपेंड असणार आहे, किती वेट पर्सन त्या प्लॅटफॉर्मवर देतोय त्याच्यावर नॉर्मल रिॲक्शन डिपेंड असणार आहे. जेवढा फोर्स पर्सन त्या प्लॅटफॉर्मवर देणार तेवढी नॉर्मल रिॲक्शन क्रिएट होणार आहे. सो नॉर्मल रिॲक्शन इज इन अपवर्ड डायरेक्शन. आता असं सांगितलं डायग्राम मध्ये की हे सगळंच रेस्ट मध्ये आहे, म्हणजे पर्सन अशा प्रकारे पुल करतोय की ही सगळी सिस्टीम रेस्ट मध्ये आहे असं जर सांगितलं तर अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स करायचं. दॅट इज t + n इज इक्वल टू mg. आणि सपोज हे a ऍक्सलरेशन वर जाते असं जर दिलं, a ऍक्सलरेशन वर जाते असं जर दिलं तर काय करायचं, t + n हा अपवर्ड फोर्स जास्त पाहिजे आणि mg हा फोर्स काय पाहिजे, डाऊनवर्ड फोर्स कमी असला पाहिजे. सो t + n - mg इज इक्वल टू काय असलं पाहिजे, ma असलं पाहिजे. सो t + n - mg इज इक्वल टू ma. ओके. सो या पद्धतीनं हे इक्वेशन येणार आहे फॉर द पर्सन फ्री बॉडी डायग्राम. त्याच्यानंतर केज हा कम्प्लीट केज जो आहे त्याचा मास सपोज किती आहे, m आहे. केजची फ्री बॉडी डायग्राम कशी येणार बघा. आता हे केजचं मास कॅपिटल M असेल तर डाऊनवर्ड फोर्स किती येणार आहे, कॅपिटल mg येणार आहे. आणि अपवर्ड फोर्स किती येणार आहे, इथं स्ट्रिंग मधलं टेन्शन या केसमध्ये काय होणार आहे, पर्सनला पण वर ओढणार आहे आणि केजला पण वर ओढणार आहे. सो अपवर्ड फोर्स इज t. आणि लक्षात घ्या, ही जी नॉर्मल रिॲक्शन जी आहे ना, ती पर्सनला ज्यावेळी वर ढकलते ना त्यावेळी केजला ती खाली ढकलत असते. म्हणजे पर्सन आणि केज यांच्यामधला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. पर्सनला वर ढकलणार आणि केजला खाली ढकलणार आहे, म्हणजे हा फोर्स डाऊनवर्ड येणार आहे केजसाठी.
पुन्हा एकदा रेस्टला आहे असं सांगितलं, संपूर्ण सिस्टीम रेस्टला आहे असं सांगितलं तर काय होणार आहे, एन प्लस एमजी इज इक्वल टू एन प्लस कॅपिटल एमजी इज इक्वल टू टी येणार इथं. आणि हे ऍक्सेलरेशन वर जाते असं दिलं, पर्सन वर जात असेल तर केज पण वर जात असणार आहे लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन वर जात असेल तर टी मायनस एन मायनस एमजी इज इक्वल टू काय येणार आहे, याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. हे इक्वेशन वापरून तुम्ही काय करू शकताय, सॉल्व्ह करू शकताय. ओके. त्याच्यानंतर या काही केसेस दिलेले आहेत, या केस मधलं ऍक्सेलरेशन काढायचं आहे. आता फर्स्ट डायग्राम मधलं ऍक्सेलरेशन तुम्हाला लक्षात येतच असेल. एका साईडला मास एम आहे, दुसऱ्या साईडला मास टू एम आहे. राईटला ओढणारा फोर्स असणार आहे 2mg, लेफ्टला ओढणारा फोर्स असणार आहे mg. नेट फोर्स असणार 2mg मायनस mg, दॅट इज mg इज द नेट फोर्स डिवायडेड बाय द टोटल मास, दॅट इज 3m. ओके, mg डिवायडेड बाय 3m इज द टोटल ऍक्सेलरेशन. म्हणजे 2m या ऍक्सेलरेशन खाली जाणार आणि m जो आहे तो या ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. नेट फोर्स लक्षात आला ना, mg येणार आहे. आणि टोटल मास किती येणार आहे, m प्लस 2m दॅट इज इक्वल टू 3m. आता ए डायग्राम मध्ये थोडंसं मॉडिफिकेशन केलं आणि इथं 2m ऐवजी काय केला, 2mg एवढा फोर्स लावला, ब्लॉक नाही लावलेला, 2mg एवढा फोर्स लावला. तर इथं ऍक्सेलरेशन किती येणार बघा, लेफ्ट हँड साइडला खाली पुल करणारा फोर्स असणार आहे ए या ब्लॉकचं वेट म्हणजे mg, आणि राईट हँड साइडचा फोर्स किती आहे, 2mg आहे. बरोबर. पुन्हा एकदा इथे नेट फोर्स किती येणार आहे, 2mg मायनस mg म्हणजे नेट फोर्स येणार आहे mg. परंतु हा नेट फोर्स आता कुणाला मूव्ह करणार, m या मासला फक्त मूव्ह करणार. सो डिवायडेड बाय m येणार. बरोबर आहे ना. इथं नेट फोर्स काय करत होता, ए डायग्राम मध्ये नेट फोर्स m प्लस 2m म्हणजे 3m मासला मूव्ह करत होता. या डायग्राम मध्ये नेट फोर्स जो आहे दॅट इज mg, हा कुणाला मूव्ह करणार आहे, फक्त एकाच ब्लॉकला, कारण दुसरा ब्लॉकच नाहीये तिथं. त्याच्यामुळे इथं ऍक्सेलरेशन येणार आहे, इथं किती आलं होतं, g/3 आलं होतं. इथे ऍक्सेलरेशन येणार आहे g. m गेट कॅन्सल. म्हणजे थोडंसं मॉडिफिकेशन केलं तर काय होतं हे डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल. पुन्हा एकदा सी आणि डी त्याच टाईपचे प्रॉब्लेम आहेत बघा. ओके. आता हा ब्लॉक आहे, त्याचं मास सपोज m आहे. इकडे खाली पुल करणारा फोर्स आहे 2mg, म्हणजे नेट फोर्स झाला इथं 2mgच. नेट फोर्स आहे 2mg डिवायडेड बाय, ओके, डिवायडेड बाय द टोटल मास. आता टोटल मास हा 2mg फोर्स कोणाला मूव्ह करणार, फक्त m ला मूव्ह करणार. m कॅन्सल होणार आहे आणि ऍक्सेलरेशन येणार आहे इथं 2g. 2g ऍक्सेलरेशन ए हा ब्लॉक राईटला सरकणार आहे, किंवा हे एन 2g ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे. आता याच डायग्राम मध्ये 2mg फोर्स ऐवजी 2m चा इथं ब्लॉक लावला तर खाली ओढणारा फोर्स ऍज इट इजच राहील, दॅट इज 2mg. म्हणजे नेट फोर्स काय येणार आहे, 2mg येणार, कारण लेफ्टला पुल करणारा फोर्स कुठला नाहीये. म्हणजे 2mg हा नेट फोर्स झाला. सो 2mg डिवाइडेड बाय, आता 2mg फोर्स किती किलोला मूव्ह करणार आहे, तर m अँड 2m दोघांना मूव्ह करणार आहे, म्हणजे टोटल 3m ला मूव्ह करणार. तर इथं येणार आहे दॅट इज 2g/3 इज द ऍक्सेलरेशन. म्हणजे डायग्राम नुसार तुम्हाला नेट फोर्स काढून नेट फोर्स डिवायडेड बाय डायग्राम मधलं टोटल मास घ्यायचं आहे, एवढीच कन्सेप्ट आहे इथं. ओके, नेट फोर्स डिवायडेड बाय डायग्राम मधलं टोटल मास. नेक्स्ट बघा, द स्ट्रिंग इज पास्ड ओव्हर पुली ॲज शोन बिलो. आता स्ट्रिंग मधलं टेन्शन, आता ही सिस्टीम जी आहे ती कम्प्लिटली ऍट द रेस्ट आहे, कुठलंही ऍक्सेलरेशन नाहीये, म्हणजे ही कम्प्लीट इक्विलिब्रियमची केस असणार आहे. आता कॅपिटल एमचा ब्लॉक सस्पेंड केलेला आहे, डाऊनवर्ड फोर्स mg येणार आहे, अपवर्ड फोर्स या ब्लॉक वरचं म्हणजे स्ट्रिंग मधलं टेन्शन. हा ब्लॉक वर पण जात नाही, खाली पण जात नाही, म्हणजे टेन्शन किती येणार आहे, इक्वल टू mg येणार आहे. आता फोर्स एक्झर्टेड बाय पुली ऑन द सपोर्ट, या पुलीनं या सपोर्ट वर एक्झर्ट केलेला फोर्स किती असणार आहे असं विचारलंय. आता ही जी पुली आहे, या पुलीवर ऍक्ट होणारे फोर्सेस बघा, पुलीवर ऍक्ट होणारे फोर्सेस. ओके, इकडं फोर्स ऍक्ट होणार आहे स्ट्रिंग मधलं टेन्शन दॅट इज टी, आणि इकडं फोर्स ऍक्ट होणार आहे वन्स अगेन स्ट्रिंग मधलं टेन्शन दॅट इज इक्वल टू टी. बरोबर आहे ना. म्हणजे या पुलीवर असे दोन टेन्शन ऍक्ट होणार आहेत आणि या दोघांचा रिझल्टंट किती येणार, 90 डिग्री आहे ना हे डायग्राम, त्याच्यामुळे हे रूट टू टी. जस्ट अ मिनिट, अजून एक फोर्स इथं कन्सिडर करायचा राहिला. ओके, इथं पुलीचं देखील मास दिलेला आहे, म्हणजे डाऊनवर्ड फोर्स जो येणार आहे ना, तो काय येणार आहे, स्ट्रिंग मधलं टेन्शन पण येणार आहे आणि स्मॉल mg पण येणार आहे. ओके, म्हणजे या साईडला टोटल फोर्स येणार आहे स्मॉल mg प्लस टेन्शन म्हणजे कॅपिटल mg.
आणि इकडे फोर्स येणार आहे टेन्शन म्हणजे कॅपिटल mg. मग रिझल्टंट काढायचं असेल तर पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. तर अंडर रूट काय येणार आहे mg स्क्वेअर प्लस mg प्लस mg ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, या पद्धतीनं फोर्स एक्झर्टेड बाय द पुली ऑन द सपोर्ट येणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज द सुडो फोर्स. सुडो फोर्स कधी क्रिएट होतो लक्षात घ्या. सपोज एखादा ऑब्जेक्ट जर ऍक्सेलरेशन ड्यू टू सर्टन फोर्स, सपोज ऍक्सेलरेशन जात असेल आणि या ब्लॉकवर दुसरी एखादी बॉडी असेल तर या बॉडीवर काय होतं बॅकवर्ड डायरेक्शन एक सुडो फोर्स क्रिएट होणार आहे. ओके, म्हणजे सुडो फोर्स कधी क्रिएट होतो एखादी बॉडी ऍक्सेलरेशन मूव्ह करत असेल तर. सुडो फोर्स एक चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर पॅसेंजर्स इन द बस हे एक्झाम्पल आपल्याला देता येईल. म्हणजे ज्यावेळी बस ऍक्सेलरेशन फॉरवर्ड जाते त्यावेळी आतले पॅसेंजर ऍक्सेलरेशन काय होतात बॅकवर्ड मूव्ह करतात. लक्षात घ्या. ओके, दे मूव्ह बॅकवर्ड विथ ऍक्सेलरेशन. म्हणजे सुडो फोर्सची डायरेक्शन जी आहे ती काय असणार आहे अपोजिट टू मेन ऍक्सेलरेशन असणार आहे. त्याच्यामुळे सुडो फोर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा नेहमी. सुडो फोर्सचा फॉर्म्युला असतो मायनस मास इंटू ऍक्सेलरेशन असणार आहे. ओके, मायनस मास इंटू ऍक्सेलरेशन. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द सुडो फोर्स. ओके, तर याच्यामध्ये लक्षात घ्या आता an object of mass small is m is kept on smooth inclined plane of the wedge of mass capital M can be held stationary relative to the incline by giving a horizontal acceleration of. ओके, तर याच्या डेरिवेशन मध्ये आता आपण काय जात नाही, डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हा ब्लॉक हा जो सरफेस आहे तो स्मूथ सरफेस आहे. हा ब्लॉक रेस्ट हा वेज ट्रायंग्युलर वेज जो आहे तो जर रेस्ट मध्ये असेल तर हा ब्लॉक काय होणार आहे खाली स्लाइड होणार आहे. आता हा जर ब्लॉक आहे तिथे राहायचा असेल तर या वेजला हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन किती द्यावं लागेल. वेजला किती हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन दिल्यानंतर ब्लॉक आहे तिथे राहणार आहे तर ते ऍक्सेलरेशन येणार आहे जी टॅन थिटा. ओके, त्याच्यानंतर हा ब्लॉक वेजवर रेस्ट मध्ये राहायचा असेल तर किती फोर्स लावावा लागणार आहे. तर फोर्स इज इक्वल टू टोटल मास इंटू ऍक्सेलरेशन. टोटल मास म्हणजे काय येणार आहे कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इज द टोटल मास आणि ऍक्सेलरेशन येणार आहे दॅट इज इक्वल टू जी टॅन थिटा. सो कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू जी टॅन थिटा येणार आहे. ठीक आहे, इथे नॉर्मल रिएक्शन म्हणजे दोघांच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स वेज आणि ब्लॉक यांच्या मधला कॉन्टॅक्ट फोर्स येणार आहे एमजे बाय कॉस थिटा किंवा एमए बाय साइन थिटा येणार आहे. ओके, त्याच्यानंतर सपोज एका बसमध्ये एका सिलिंगला पेंड्युलम लटकवलेला आहे आणि बस ऍक्सेलरेशन ए न पुढे जात असेल तर हा पेंड्युलम जो आहे तो काय होणार आहे पाठीमागे जाणार आहे तेवढ्याच ऍक्सेलरेशन अँड इट विल मेक सर्टन अँगल विथ द व्हर्टिकल. तर व्हर्टिकल बरोबर किती अँगल परफॉर्म करणार आहे तर त्याचा फॉर्म्युला वन्स अगेन येणार आहे टॅन थिटा इज इक्वल टू ए बाय जी. टॅन थिटा इज इक्वल टू येणार आहे ए बाय जी. हा फॉर्म्युला वापरून पेंडुलम व्हर्टिकल बरोबर किती अँगल करेल हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. आणि स्ट्रिंग मधलं टेन्शन टोटल टेन्शन इन द स्ट्रिंग काढायचं असेल तर काय होणार आहे एमए हा सुडो फोर्स मुळे हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होणार बॅकवर्ड डायरेक्शन. एमए हा हॉरिझॉन्टल बॅकवर्ड फोर्स, एमजी हा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स येणार आहे. सो टोटल टेन्शन येणार आहे अंडर रूट एमए स्क्वेअर प्लस एमजी स्क्वेअर येणार आहे. जे एमए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एमजी ब्रॅकेट स्क्वेअर एवढं टेन्शन स्ट्रिंग मध्ये क्रिएट होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा ब्लॉक वेजवर प्लेस केला आणि हा वेज जर सर्टन ऍक्सेलरेशन लेफ्टला जर ओढला तर हा जो ब्लॉक जो आहे तो किती ऍक्सेलरेशन खाली येणार आहे विथ रिस्पेक्ट टू इन्क्लाइन. तर जी साइन थिटा हे ऍक्सेलरेशन अलोंग द प्लेन असतंच. ओके, जे साइन थिटा एवढा असणारच आहे प्लस ऍक्सेलरेशन मुळे क्रिएट होणार आहे ए कॉस थिटा. म्हणजे वेज टुवर्ड्स लेफ्ट ए ऍक्सेलरेशन जर ओढलं तर हा ब्लॉक अलोंग द इन्क्लाइन सरफेस किती ऍक्सेलरेशन खाली येणार आहे जी साइन थिटा प्लस ए कॉस थिटा. नॉर्मल रिएक्शन इथे क्रिएट होणार आहे एम जी कॉस थिटा मायनस एम ए साइन थिटा. ओके, एवढी इथे नॉर्मल रिएक्शन क्रिएट होणार आहे. आणि इथे एक स्पेशल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तो म्हणजे काय हा वेज किती ऍक्सेलरेशन न ओढल्यानंतर हा ब्लॉक सरळ खाली पडेल. ओके, सरळ खाली पडेल. हा वेज किती ऍक्सेलरेशन ओढल्यानंतर हा ब्लॉक सरळ खाली पडणार आहे तर ते ऍक्सेलरेशन येणार आहे जी कॉट थिटा. ओके, म्हणजे लक्षात घ्या
हा ब्लॉक वेजवर आहे तिथे राहायचा असेल तर वेजला राईटला मूव्ह करावं लागतं ऍक्सलरेशन, आणि ते ऍक्सलरेशन येतं जी टॅन थिटा. ठीक आहे. आणि हा ब्लॉक सरळ खाली पडायचा असेल, अलॉंग द इन्क्लाइन जायचं नसेल, सरळ खाली पडायचं असेल तर वेज आपल्याला फास्टली लेफ्टला मूव्ह केला पाहिजे, आणि लेफ्टला त्याचा ऍक्सलरेशन येणार आहे दॅट इज इक्वल टू जी कॉट थिटा. हे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवा. एका कंटेनर मध्ये वॉटर असेल सपोज, तर कंटेनर रेस्ट मध्ये असताना लेवल हॉरिझॉन्टल असते. आता कंटेनर ऍक्सलरेशन राईटला ओढला तर ही लेवल जी आहे, वॉटर लेवल काय होणार आहे, अशी तिरकी होणार आहे. म्हणजे पाठीमाग सोडो फोर्समुळे काय होणार आहे, ते सगळं वॉटर जे आहे ते पाठीमागे जाऊन थांबणार आहे. त्याच्यामुळे ही इन्क्लाइन लेवल होणार आहे. आता पुन्हा एकदा या वॉटर लेवलनं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल असणार आहे वन्स अगेन टॅन थिटा इज इक्वल टू ए बाय जी. ओके. ओके स्टुडंट्स,